पहिला मराठी न्यूज चॅनल जय महाराष्ट्र, ज्याच्याशी इतकी प्रदीर्घ चर्चा छोटा राजनने केलेली आहे आणि अनेक मुद्द्यांवर त्याने खुलासे केले। आमचे प्रतिनिधी विशाल सिंग आपल्याबरोबर आहेत। विशाल, पहिल्यांदा जय महाराष्ट्रशी छोटा राजन बोललाय, मराठी न्यूज चॅनल पहिला, सगळ्याच विषयी त्याने भाष्य केलंय। कुणाला रस नाहीये दाऊदला भारतात आणण्यामध्ये आणि हे सगळे राजकारणीच आहेत ज्यांनी दाऊदला मोठं केलंय आणि मला अत्यवस्थ करण्याचा घाट घातलाय, असा थेट आरोप केलाय त्याने। नक्की सुवर्णा, तुम्ही अगदी बरोबर बोलताय। जे राजन बोलतो त्यांनी आरोप केले, कारण मागचे 10 दिवस जे चाललं होतं की राजनची मृत्यू झाली आहे, त्याची किडनी खराब होती, तो ICU ॲडमिट होता आणि त्याचा निधन झालं आहे अशी बातम्या पसरत होती। पण आज छोटा राजननी जय महाराष्ट्रला फोन करून स्वतः सांगितले की तो चांगला आहे, व्यवस्थित आहे, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे, त्याच्या जीवाला धोका आहे पण दाऊदशी आहे, पण तो जिथे कुठे आहे तो सेफ आहे। पण त्यांनी ही स्पष्ट केले की त्याला काही झालं नाही आहे आणि जी बातमी त्याच्याबद्दल येते की त्याचं निधन झाला, ही बातमी फक्त अफवा आहे आणि ती अफवा छोटा शकील पसरवतो आहे। कारण छोटा शकील दाऊदचा खासम खास आहे, त्याचा राईट हँड आहे आणि जर दाऊदला ऐकू आला की छोटा राजनचा मृत्यू झाला, निधन झाला आहे, मग दाऊद खुश होतो, म्हणून छोटा शकील सगळं हे करतोय असा राजांनी आरोपही केला आहे। आणि त्यासोबत राजांनी हे स्पष्ट केलं आहे की दाऊदला मोठ्या करण्यात भारतातले राजकारणीच आहेत असा राजांनी आरोप केला आहे। राजांचं म्हणणं असं स्पष्ट आहे की जे राजकारणी होते त्याचा पाठिंबा दाऊदला होता आणि त्यामुळेच दाऊद आज एवढा मोठा झाला आहे असा आरोप राजन करतो आहे। पण सर्वात महत्त्वाचा की राजांनी हे सांगितलं आहे की दाऊद आज पाकिस्तानमध्ये नाही आहे, गल्फमध्ये आहे। पण हे स्पष्ट आहे जे आपले एजन्सीज आहेत, IB असो, रॉ असो, प्रत्येक एजन्सीवाले तेच म्हणतात आहे की दाऊदचे 3 ठिकाणं आहेत, पाकिस्तान असो, दुबई असो किंवा गल्फ असो, असे 3 ठिकाण त्याचे आहेत। त्यामध्ये स्पष्ट होते आहे की दाऊद ह्या 3 देशात एका देशामध्ये असणार आहे आणि राजाने तेच दावा करतो आहे आणि राजांना शोधण्यासाठी राजन कुठे आहे त्या ट्रॅस करण्यासाठीच या सुरू जाते यांनी ते आरोप केला आहे। नक्की विशाल, त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा खुलासा सुद्धा छोटा राजनच्या या दूरध्वनीच्या संभाषणावरून समोर आलाय। त्याचं असं थेट म्हणणं आहे की रियाज भटकळ हा कन्फर्म कधीच मारला गेलेला आहे, पण तरी सुद्धा पोलीस त्याला जिवंत दाखवत आहेत आणि पकडण्याचा प्रयत्न करण्याचा घाट घालतायत। सुनत तुमचं अगदी बरोबर आहे। राजन दावा करतो आहे की त्यांनी रियाज भटकळला ठार मारला आहे, पण कुठे ना कुठे अजूनपर्यंत ही बातमी जी आपली IB किंवा रॉ किंवा मोठे मोठे एजन्सीज आहेत त्यांनी कन्फर्म केली नाही आहे। त्याचा मागचा नेमका कारण असा आहे की आतापर्यंत रियाज भटकळ मेला की नाही मेला ह्याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे। जोपर्यंत राजन नेहमी म्हणतो की त्यांनी रियाज भटकळला संपवलं आहे, त्याची हत्या केली गेली आहे, पण सर्वात महत्त्वाचा की रियाज भटकळची हत्या पाकिस्तानमध्ये झाली आहे आणि रियाज भटकळ ISIसचा माणूस आहे, दहशतवादी आहे। अशामध्ये जर रियाज भटकळला पाकिस्तानमध्ये हत्या केली गेली असेल तर पाकिस्तान हे कबूल करणार नाही। हे दहशतवादी जो भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी आहे त्याची हत्या पाकिस्तानमध्ये होतो आणि तो पाकिस्तानमध्ये राहतो आहे, हे कुठेही पाकिस्तान कबूल करणार नाही। त्यामुळे आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाही आहे की रियाज भटकळ जिवंत आहे की मृत्यू झाली त्याची। आणि आतापर्यंत जे आपले मोठ्या मोठ्या एजन्सी आहेत ते दावा करतात की ते दहशतवादी रियाज भटकळ असो किंवा मोठे मोठे आतंकवादी असो, दाऊद असो, ते सगळं लक्ष ठेवून असतात। पण आतापर्यंत त्यांनीही स्पष्ट केलेलं नाही आहे की रियाज भटकळ जिवंत आहे की नाही आहे। पण आतापर्यंत मात्र एवढंच झालं आहे की छोटा राजांनी प्रत्येक वेळा दावा केला आहे की त्यांनी रियाज भटकळची हत्या केली आहे, पण आतापर्यंत कोणतीही सरकारी संस्था किंवा पाकिस्तानकडून किंवा कुठूनही आता जे आतंकी पकडले गेले आहेत, यासीन भटकळ आहे, अबू जिंदाल आहे, त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली नाही आहे की रियाज भटकळ मेला किंवा जिवंत आहे। हे एवढंच म्हणतात की तो कुठे आहे आम्हाला माहिती नाही, आम्ही संभाषण करतो, पण आतापर्यंत हे स्पष्ट होत नाही आहे की रियाज भटकळ कुठे आहे, जिवंत आहे की मेला। कारण राजांनी हे दावा केला आहे की त्यांनी रियाज भटकळची हत्या केली आहे, पण आतापर्यंत ऑफिशियली आपण म्हणू की एखादी एजन्सी असो त्यांनी कन्फर्म नाही केला आहे की रियाज भटकळ मेला आहे की जिवंत आहे। त्याचमुळे एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की राजन दावा करतो आहे, पण खरं म्हणजे रियाज भटकळ आहे की नाही हे कोणालाच माहिती नाही आहे। नक्की, मात्र विशाल, जे काही प्रश्न जय महाराष्ट्राने विचारले छोटा राजन याला स्पष्ट उत्तरं त्याने दिलेली आहेत। मग ते दाऊद विषयी असो, स्वतःच्या तब्येतीविषयी असो, रियाज भटकळ विषयी असो, अशा सगळ्यामध्ये जे काही संभाषण आहे छोटा राजनशी आपण केलेलं आणि त्याच्या उत्तरांचं त्याचे काय अर्थ काढायचे, काय नेमकं त्याचं म्हणणं आहे। इनफॅक्ट त्याच्या पुढे जाऊन त्याने असंही म्हटलंय की माझ्या किडनी अजिबात फेल झालेल्या नाहीत, मी अत्यंत व्यवस्थित आहे, जे आधी बोललं जात होतं तशा चर्चा होत्या। पूर्ण आपल्याला माहिती आहे की 2001 साली बँकॉकमध्ये राजांवरती हल्ला झाला होता, त्यात तो जखमी झाला होता आणि त्यावेळी आपले जे देशातली मोठी यंत्रणा आहे त्यांनी कन्फर्म केला होता की राजन जखमी झाला आहे आणि त्याचा उपचार चालू आहे, तो ICUमध्ये होता, तो ICUमधून पळून गेला होता। म्हणजे कुठे कुठे हे कन्फर्मेशन होती की राजन जखमी झाला आहे, पण आज राजन म्हणतो तो जखमी झाला नव्हता। सर्वात पहिला प्रश्न असा आहे की राजन त्यावेळी ICUमध्ये ॲडमिट का झाला होता, तो का पाहिला होता। बघण्याचा माझा उद्देश होता की दाऊद त्याला शोधत होता, छोटा शकील त्याला शोधत होता, त्याची हत्या करण्याचा कट होता, पण तो त्या फायरिंगमध्ये तो वाचला गेला, पण
तो जखमी झाला होता हे तर कन्फर्मेशनच आहे. पण आतापर्यंत राजन ते कन्फर्म करत नाही आहे. पण कुठे ना कुठे त्यावेळी आपली यंत्रणा होती त्यांनी ही बाब कन्फर्म केली होती की त्या हल्ल्यामध्ये राजन जखमी झाला होता आणि त्या जखमी अवस्थेत त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला होता. त्याच्यावरती उपचार चालू असताना तो पळून गेला होता. म्हणजे कुठे ना कुठे राजन जखमी झाला होता हे तर कन्फर्म आहे. पण तो हे जे म्हणतो की मी ते जे जखमी झाल्यानंतर माझ्यावरती काही परिणाम पडला नाही, तो व्यवस्थित नाही, हा थोडा प्रश्नचिन्ह आहे. कारण आपण नेहमीच आपले जे IB असो, राव असो किंवा जे इतर यंत्रणा आहेत ते नेहमी म्हणतात की राजन जखमी झाला होता आणि तो कुठे कुठे तो उपचार घेतो आहे, डायलिसिस घेतो आहे. तर एखाद्या आपण म्हणू की राजन आज जर डायलिसिस घेतो आहे, सर्वात मोठा प्रश्न डायलिसिस घ्यायला कोणताही पेशंटला हॉस्पिटल जायची गरज नसते. तो घरच्या घरी बसून डायलिसिस घेऊ शकतो. अशामध्ये जो छोटा राजन आहे त्याला एवढा अफाट पैसा पडलेला आहे, तो घरच्या घरी बसूनही डायलिसिस घेऊ शकतो. म्हणजे कुठे ना कुठे राजन स्वतः गोष्ट दाबतो आहे की तो जखमी झाला होता की तो आजारी नाही आहे. कारण आपल्याला माहिती आहे की राजन त्यावेळी जखमी झाला होता आणि त्याचा उपचार चालू होता. म्हणजे कुठे कुठे राजाने दाबायला बघतो आहे आणि जे समोरचे दाऊद आणि जे शकील जे मेन शत्रू आहेत त्यांची दिशाभूल करायचा प्रयत्न करतो आहे. पण हे जी बातमी होती माझा मुख्य उद्देश तेच होता की पण विशाल, एका बाजूला तो अत्यवस्थ होता, डायलिसिस सुरू होतं त्याच्यावर, म्हणून त्यानंतर त्याची तब्येत खालावली, तो अत्यवस्थ होता हे आपल्यापर्यंत आलं आणि लगेचच पुढे ही बातमी आली की तो आता जसं म्हणतोय की त्याने पाकिस्तानच्या एका न्यूज चॅनलला भेट दिलेली आहे, मुलाखत घेतलेली आहे आणि आजतकवर तशा बातम्याही आलेल्या आहेत. तर नेमकं मग काय खरं मानायचं, संभ्रमावस्था आहे त्याच्या उत्तरांमध्ये? तुम्ही नक्की म्हणताय राजांचे जे उत्तर आहेत ते आपल्याला संभ्रम करतायत. कारण आपल्याला माहिती आहे त्याचे जे नंबर 1 चे शत्रू आहेत. विशाल, तू असाच संपर्कात राहा. प्रभाकर पवार ज्येष्ठ पत्रकार आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. प्रभाकर पवार, जय महाराष्ट्राला एक्सक्लुझिव्ह छोटा राजनने मुलाखत दिलेली आहे, संभाषण त्याने दूरध्वनीवरून केलेलं आहे. रियाज भटकळ जिवंत नाहीये, मी कन्फर्मली त्याला मारलंय असा एक धक्कादायक खुलासा त्याने केलाय आणि दाऊद हा पाकिस्तानात नाहीये, तो गल्फमध्ये आहे असंही त्याचं म्हणणं आहे. काय आपण यावर बोलाल? आता हे छोटा राजन बोलतायत, बरोबर आहे. पोलीस अधिकारी तर काय ऑफिशियल बोलत नाही. आता छोटा राजन जो बोलला हे अंडरवर्ल्ड त्यांचं ते नेटवर्क आहे, कनेक्शन आहे, त्या आधारावर तो बोललेला आहे. त्याने असंही म्हटलंय की मी रियाज भटकलला मारलाय, पण असा ऑफिशियल अधिकृत कुणी खुलासा दिलेला नाही. आणि तो मेला की नाही रियाज भटकल हे काही सांगता येत नाही. पण मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांचे जे नेटवर्क आहे, जे काही आरोपी पकडले जात आहेत, आता ते तो आसिफ भटकल, जो यासीन भटकल पकडला गेला, हा, तर त्याच्या ज्या स्टेटमेंट मधून जे काय रेकॉर्ड आलेला आहे त्या रेकॉर्ड प्रमाणे रियाज भटकल हा जिवंत आहे. तो संपूर्ण देशात, इकडे इंडियामध्ये, भारतामध्ये त्याचं नेटवर्क चांगलं आहे आणि तो पैसे पाठवून मामला घडवून आणतो. परंतु हे सगळे आता गेल्या वर्षभरात जे अबू जिंदाल वगैरे वगैरे अतिरेकी पकडले गेले, ते मोठ्या प्रमाणात पकडले गेले, यासीन पकडला गेला. त्याच्यामुळे आता तो रियाज भटकल थंडावलेला आहे. आणि त्याने आता जे सांगितलेलं की टायगर मेमन, दाऊद वगैरे गल्फ कंट्रीमध्ये आहे, त्याच्यामध्ये तथ्य वाटत नाही. कारण पाकिस्तान जेवढं त्यांना प्रोटेक्शन आहे, त्यांना ISI जे काय मदत करते, लष्करी तोयबा जे काय मदत करते, स्वतः सरकार मदत करते, तर ते एवढे बाहेर कशाला लपवले जातील असं त्याच्यात ते वाटत नाही. त्याचं कारण आहे की पाकिस्तानसाठी हा दाऊद हा मोठा हे आहे. भारतामध्ये ज्या काही कारवाया करायच्या. मात्र प्रभाकर पवार, जे आपल्यापर्यंत बातम्यांच्या माध्यमातून पोहोचत होतं की डायलिसिस वर आहे छोटा राजन, त्याच्या किडन्या फेल आहेत, त्याचा सुद्धा त्याने इन्कार केलाय. माझ्या किडन्या व्यवस्थित आहेत आणि अजिबात डायलिसिस मला लागत नाही असंही त्याचं म्हणणं आहे. आता कसं आहे माहिती आहे की त्यांच्यावर फायरिंग झालं होतं छोटा राजनवर, बरोबर आहे. आता तो हॉस्पिटलला ऍडमिट होता आणि त्याला त्याच्या साथीदाराने तिथून पळवून नेलं, तुर्कीला घेऊन गेले ते हेलिकॉप्टर मधून. काही तिथल्या लोकांची, लोकल पोलिसांची, डॉक्टरची मदत देऊन त्याला ज्या पद्धतीने घेऊन गेलेले आहेत हे रेकॉर्ड झालेलं आहे. संतोष शेट्टी जेव्हा इकडे आणला गेला बँकॉक मधून, त्याच्या स्टेटमेंट मध्ये आहे की दाऊदला आम्ही, आपले छोटा राजनला आम्ही कसा घेऊन गेलो, कशी त्याला मदत केली आणि कसा त्याला एका देशामध्ये पोहोचवला. नक्की प्रभाकर पवार, आपला मुद्दा लक्षात आला. म्हणजे आपल्याला असं म्हणायचंय की जे काही तो बोलतो आहे ते तितकंच 100% खरं आपल्याला मानता येणार. आणि काही महत्वाचे मुद्दे मात्र या सगळ्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याच्या प्रकृतीविषयी गेल्या काही दिवसांपासून ज्या वावड्या उठत होता त्याचा इन्कार छोटा राजननंच केलेला आहे. मराठी न्यूज चॅनलला पहिल्यांदा त्याने फोनवरून मुलाखत दिलेली आहे. त्यावेळेला माझ्यावर अटॅक झाला, त्यावेळेला मला काहीच झालं नाही, मी तिथून हे करून आणि पळून गेलो. तेव्हा ह्याला
म्हणजे दाऊदने खूप त्याला म्हणजे हे केलेलं की यार थोडा हातांमध्ये भेटून तो हे झाला ते झाला, तर तो त्याला खुश करायला नेहमी काय ना काहीतरी सांगत असतो ना, त्याच्या किडनॅपिंग झाल्या, असं झालं तसं झालं. आणि मग ह्या पद्धतीने ते नेहमी म्हणजे काय ना काहीतरी म्हणजे असं पूर्वापूर्वीची हे येते की बाबा असं झाली, तब्येत खराब आहे, किडन्या खराब आहेत, पण ते दुसऱ्या दिवशी मी बोलल्यानंतर हे सगळं संपून जाते. पण ह्या वेळेला त्यांनी काहीतरी खूप जास्तच हे केलंय. इव्हन आता पाकिस्तानची ARY ही एक न्यूज आहे, टीव्ही चॅनल आहे ना, त्याच्यामध्ये दाखवतात की माझी डेथ झाली. आणि तो ARY कोण आहे, तो दाऊदचा खास म्हणजे IS एजन्सीचाही खास आहे. आणि शकीलने त्याच्या मुलीचं लग्न त्याच्या मुलाबरोबर केलंय, तर त्याचा काहीतरी स्टेक पण आहे मला वाटतं. ARY पाकिस्तानची जी न्यूज आहे ना, न्यूज चॅनल ARY, मला हे एक्झॅक्टली मला हे समजत नाहीये हे का म्हणून हे बातम्या. ह्याच्यामुळे काय होत आहे की त्यांना ही म्हणजे दाऊदला काहीतरी म्हणजे बरं वाटण्यासाठी हा शकील काहीतरी मध्ये वाटतं त्याला सांगत असतो ना नेहमी काय ना काय, अरे असं झालं तसं झालं ना, की तो असं मला असं वाटतंय. समजत ना, हर 2 महिन्याने 4 महिन्याने ह्या बातम्या येतात की तब्येत खराब आहे किंवा हे झालं. आधी 2000 पासून तर मलेशियाच्या काय शिप मध्ये आहे, आखरी श्वास घेतो आहे आणि डॉक्टरांची सेवा लागलेले आहेत. हे ऐकून हसायला पण येते आणि अजीब पण वाटते. माजी सनदी अधिकारी सुधाकर सुराडकर आपल्याबरोबर दूरध्वनीवरून आहेत. सुधाकर सुराडकर, जय महाराष्ट्रला फोनवरून छोटा राजनने मुलाखत दिलेली आहे. त्याच्या किडन्या फेल नाहीत, त्याला डायलिसिस करावं लागत नाही असं त्याने म्हटलंय. दाऊद हा गल्फमध्ये असल्याचं त्याने म्हटलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रियाज भटकळ हा कधीच मेलेला आहे, कन्फर्म मेलेला आहे, त्याला उगाचच जिवंत दाखवून त्याचा शोध घेतला जातोय. काय आपण म्हणाल? या बातम्या आल्या ना गेल्या काय कोणी ते स्वतःही पसरू शकतात. जसं आपल्याकडे बरेचसे पुढारी जेव्हा त्यांच्या बातम्यात नसतात, त्यांना कोणी विचारत नाही, तेव्हा नेमकी अशी काहीतरी बातमी त्यांच्याबद्दल येत असते. नक्की नक्की पण तरी एक छोटा प्रश्न फक्त सुधाकर सुराडकर विचारते. त्यांनी असं म्हटलंय की दाऊदला भारतात आणण्याचे जे प्रयत्न चाललेत ते खोटे आहेत. राजकारण्यांना म्हणजे भारतातले जे राजकारणी आहेत त्यांनाच दाऊदला आणायचं नाहीये भारतामध्ये. त्यामध्ये थोडं तथ्य आहेत की दाऊदचे कोणाकोणाशी संबंध होते, कुठल्या पोलीसवाल्यांशी होते, कुठचे राजकीय संबंध होते वगैरे हे सर्व जगजाहीर आहे. नक्की. तर जो कोणी समोरचा बोलणार आहे, तुझी काही बातमी देतो त्यातलं काही काही गोष्टी बरंच तथ्य आहेत, तो भाग वेगळा. बर, धन्यवाद आपण जय महाराष्ट्राशी बोललात त्याबद्दल. विशाल, आपण पाहिलं सुधाकर सुराडकर आपल्याशी बोलत होते. त्यांचं म्हणणं अशा सगळ्या लोकांना महत्त्व द्यायला नको, मात्र त्याच वेळेला यात काही सत्यता असू शकते त्याच्या उत्तरामध्ये असंही त्यांनी म्हटलेलं आहे, नाकारलेलं नाही हे. नक्कीच सोना त्यांचं मत अगदी बरोबर आहे. ते म्हणतात की अशा लोकांना महत्त्व देऊ नये. सर्वात महत्त्वाचा दाऊद आणि छोटा राजन हे 2 असे अंडरवर्ल्ड डॉन आहे ज्याला आपला मुंबई पोलीस शोधतो आहे, आपली एजन्सी त्यांच्या मागे लागली आहे, पण अजूनही आतापर्यंत दोघेही हातात आलेले नाही आहेत. भारतात किंवा मुंबईमध्ये कुठे जर बॉम्ब ब्लास्ट होतो तर सगळ्यात पहिले ISIचं नाव होतो आणि त्या ISIच्या मागे दाऊद असतो. मग कुठे ना कुठे हे दोन्ही आपल्याला तेवढंच महत्त्वाचे आहेत, कारण जोपर्यंत दाऊद आणि राजन आपल्याला भेटत नाही आहे तोपर्यंत आपल्या भारत देशामध्ये अनेकशे गँगवर होत असतील, अनेकशे दाऊदमुळे अनेकशे ब्लास्ट होऊ शकतात. म्हणजे कुठे ना कुठे दाऊद आपल्याला हवाच आहे. परंतु राजांनी आरोप लावला आहे की दाऊदला जे भारताचे राजकारण आहे ते पकडत नाही आहे, त्याला आणायचंच नाही आहे. ते पण बोलणं त्याचा बरोबर आहे, कारण आतापर्यंत एवढा काय झाला आहे, दाऊदवरती एवढे आरोप लागले आहेत त्यांनापासून छोटा राजन आणि दाऊद या दोघांवरही इतके आरोप लागलेले आहेत. भारत सरकार या दोघांनाही शोधत आहे आणि त्यामुळे नेमक्या त्या दोघांच्याही काय भूमिका आहे, त्यांचं म्हणणं काय आहे हे जाणून घेण्यासाठी छोटा राजनशी संवाद साधला जय महाराष्ट्रने. आपण पाहतो आहोत काही गोष्टींमध्ये तथ्य जाणवत आहे. त्याने काही गोष्टी ज्या आहेत त्याचे खुलासे केलेले आहेत, त्याची सत्यता अर्थातच पडताळावी लागेल. मात्र जय महाराष्ट्रावर पहिल्यांदा फोनवरून छोटा राजनने संभाषण केलं. छोटा राजनची प्रकृती जी आहे ती ठीक आहे, त्याच्या किडन्या अजिबात फेल झालेल्या नाहीत, तर तो डायलिसिसवर नाही असं त्याचं म्हणणं आहे. दाऊद हा पाकिस्तानात नाही गल्फमध्ये आहे असंही त्याचं म्हणणं आहे. आणि रियाज भटकळ विषयी सुद्धा त्याने खुलासा केलाय. त्याचं म्हणणं आहे रियाज भटकळ हा कधीच गेलेला आहे, तो जिवंतच नाही, तरीही त्याला शोधलं जात आहे. छोटा राजनची ही दूरध्वनीवरूनची मुलाखत आपण जय महाराष्ट्रावर पाहत होतात. पाहत रहा जय महाराष्ट्र, थेट अचूक बिनधास्त.